पण ज्यांना देव वर नेण्याचा प्रयत्न करतो ना, आणि त्या लोकांना अनेक प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय, या प्रश्नांमध्ये देव आम्हाला उचलून धरून देत असतो. आम्हाला फक्त उभं राहायचं आहे. आम्ही देवाकडे उभं राहणारे पाय मागितले पाहिजे. प्रभू, तुझ्यावरचा माझा विश्वास मजबूत आहे, परंतु मला उभं राहणारे पाय दे, लपटणारे गुडघे स्थिर कर असं म्हटलेलं आहे. आता तुमच्या पायामध्ये नवीन बळ केलं गरजेचं आहे. मग या वरच्या जागी असावं देवाची इच्छा आहे. देवाला वाटत नाही तुम्ही खाली असावं, दलदलीत असावं, दारिद्र्यात असावं, रोगामध्ये असावं, आजारपणामध्ये असावं. या सगळ्या गोष्टी सैतान तुम्हाला त्या स्थानात न काढण्यासाठी अनेक प्रकारच्या पिढ्या तुमच्या जीवनामध्ये आल्या. सैतानला वाटतं तुमचा नाश व्हावा नाही. शास्त्र सांगतं चोर येतो हा नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी. मग सैतानाची इच्छा आहे तुमचा नाश व्हावा. त्याला वाटतं तुम्ही कर्ज बांधले असावं. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं. लुटारूने त्याला चोप दिला, त्याची वस्त्र पण काढून घेतली. म्हणजे सैतानाची इच्छा काय, तुमची वस्त्र काढून घ्यावी, तुमची संपत्ती काढून घ्यावी, तुमचं आरोग्य काढून घ्यावं. परंतु बायबल सांगतं एक चांगला शत्रूने तिथनं आला, त्यानं काय केलं, त्याला वस्त्र दिली, त्याच्या जखमाला तेल लावलं, त्याला उदार शाळेत ठेवलं आणि उदार शाळेच्या रक्षकाला 2 टोले दिले. आणि 2 टोल्या दिल्याने त्यांनी काय सांगितलं, मी येईपर्यंत याची काळजी घे, जास्तीत जर खर्च केला तर मी आल्यावर तुला देईन. म्हणजे उदार शाळेच्या रक्षकाला ती जबाबदारी सोपवली. पण चांगला शत्रूने जो आमचा भविष्य दिसतंय त्या आमची काळजी घेतो, तो त्याला वाटतं जे लुटलेलं परत तुम्हाला घ्या. उदाहया पुत्राचं पण त्याच्या मित्रांनी लुटून टाकले. लुटलेल्या अवस्थेमध्ये राहू नका. देवाची इच्छा आहे तुम्ही सर्वोच्च जागेवरती असावं, वरच्या स्थानावरती तुम्ही असावं. उत्तेजित व्हा. तुमची अवस्था बदलून टाकणारा देवाचं वचन आहे. तुमची अवस्था बदलून टाकणारा प्रभू आहे. तो अद्वितीय, अलौकिक, सर्वशक्तिमान आणि तुम्हाला अद्भुत रीतीनं वरच्या जागेवरती जाण्यासाठी तुमची पावलं आणि बळकट करणारा देव तुमच्या पक्षाचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला चालता येत नाही, काळजी करू नका. देवाला म्हणा, प्रभू मला हरणाचे पाय दे, मला उड्या मारणारे पाय दे, मला धमणारे